श्री स्वामी समर्थ. 22 जुलैपासून गुरुपौर्णिमेपासून फक्त नोटा मोजणार या 5 राशी. होणार गडगंज श्रीमंत. 21 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. आषाढ मासातील शुक्ल पक्षाची पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा असते. या दिवशी काही खास योग तयार होत आहे. या योगांचा फायदा राशीचक्रातील काही राशींना मिळणार आहे. हिंदू धर्मात आषाढ महिन्याला प्रचंड महत्त्व आहे. हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. त्यामुळेच या महिन्यात विविध सण साजरे केले जातात. त्यातीलच एक म्हणजे गुरुपौर्णिमा होय. गुरुपौर्णिमेला या धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. येत्या 21 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. आषाढ मासातील शुक्ल पक्षाची पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा असते. गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असेही म्हटले जाते. या दिवशी हिंदू धर्मातील महान काव्यरचिता महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. हा सण प्रामुख्याने त्यांना वंदन करण्यासाठी साजरा करतात. शिवाय भारतीय संस्कृतीत गुरुचा दर्जा प्रचंड मोठा आहे. या दिवशी प्रत्येक शिष्य आपल्या गुरुला वंदन करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करतो. यंदाची गुरुपौर्णिमा प्रचंड खास असणार आहे. या योगांचा फायदा राशीचक्रातील काही राशींना मिळणार आहे. गुरुपौर्णिमेला पूजा, जप, तप आणि दान केल्यास त्याचं चांगलं फळ मिळतं. या दिवशी लक्ष्मीनारायण आणि वेदव्यास यांचं पूजन केलं जातं. गुरुचा आशीर्वाद लाभावा तसंच त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी आपल्या गुरूंची विधिवत पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. 21 जुलै रोजी साजरी होत असलेली गुरुपौर्णिमा वास्तविक 11 तारखेला प्रारंभ होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी 22 तारखेला दुपारी समाप्त होईल. अशा स्थितीत अनेक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत असतात. विविध योगांची निर्मिती करत आहेत. यंदाची गुरुपौर्णिमा ज्योतिषीय अभ्यासानुसार अत्यंत खास असणार आहे. कारण या दिवशी अनेक चमत्कारिक योग घटित होत आहे. अत्यंत शुभ प्रभाव टाकणार आहे. त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. तर सर्वप्रथम पहिली भाग्यवान रास आहे धनुराशी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी जुळून आलेले शुभ योग धनुराशीच्या लोकांना प्रचंड लाभदायक ठरणार आहेत. कारण या दिवशी तुम्हाला सर्वात शुभ ग्रह असणाऱ्या बृहस्पती गुरुदेवाचा आशीर्वाद लाभणार आहे. या दिवशी शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित कोणत्याही कार्यात तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थ्याची अभ्यासात प्रगती होईल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. विविध मार्गाने धनलाभ होईल. आर्थिक स्थिती भक्कम होईल. आर्थिक आवक वाढल्याने लाईफस्टाईलमध्ये सुधारणा होईल. धनुराशीच्या लोकांसाठी यशाचे नवीन मार्ग खुले होतील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. गुंतवणुकीसाठीही चांगला काळ आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या
विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. या राशींसाठी उपाय आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी भगवान विष्णूला पिवळं फूल अर्पण करावं. तसंच पिवळं वस्त्र परिधान करून श्री विष्णूंची पूजा करावी. यामुळे जीवनात समृद्धी राहील. दुसरी भाग्यवान रास आहे मित्रांनो, सिंह रास. गुरुपौर्णिमेला शुभ योग जुळून येत असल्याने सिंह राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांचे करिअर आणि व्यवसाय चमकण्याची शक्यता आहे. तुमची महत्त्वाची कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. नवीन कार्य सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल ठरू शकतो. तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. नोकरीत असलेल्या लोकांनाही बढती मिळू शकते. या राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळू शकते. म्हणजे सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामांना गती येईल. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे. तर या राशींसाठी उपाय आहे मित्रांनो, गुरुपौर्णिमेला सूर्याला अर्घ्य देणं विशेष लाभदायक ठरेल. या दिवशी सूर्यमंत्राचा जप करावा. तसेच आदित्य हृदय स्तोत्र म्हणावं. त्यानंतर तिसरी भाग्यवान रास आहे मित्रांनो, कुंभ राशी. शुभ योगाच्या निर्मितीमुळे या राशीच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. कष्टाचं गोड फळ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रत्येक कामात घवघवीत यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा होण्याची शक्यता असून उत्पन्नाचे नवे मार्ग सापडण्याची शक्यता आहे. प्रेमात असाल तर प्रेमसंबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. नात्यामध्ये गोडवा निर्माण होऊ शकतो. तर या राशींसाठी उपाय आहे मित्रांनो, गुरुपौर्णिमेला काळ्या वस्तू दान करा. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. त्यानंतर आहे मित्रांनो वृषभ राशी. लक्षपूर्वक ऐका. गुरुपौर्णिमेला शुभयोग जुळून येत असल्याने वृषभ राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. न्यायालयीन प्रकरणात यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. समाजात मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे. तसेच परदेशात शिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे तर या काळात मकर राशीच्या लोकांचे जोडीदारांसोबतचे नाते चांगले राहण्याची शक्यता आहे. तर या राशींसाठी उपाय आहे मित्रांनो, या राशींच्या व्यक्तींनी गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुला पांढरं अथवा चंदेरी रंगाचं वस्त्र भेट द्यावं. यामुळे तुमच्या जीवनात समृद्धी राहील. या राशीच्या व्यक्तींनी गुरुपौर्णिमेला गरजूंना लाल कपडे आणि वस्तू दान कराव्या. त्यानंतर आहे मित्रांनो मीन राशी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी जुळून आलेल्या योगांचा फायदा मीन राशीच्या लोकांना सुद्धा मिळणार आहे. तुमच्या लहान मुलांच्या शैक्षणिक आयुष्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे. या दिवशी तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होईल. अनेक दिवसांपासून अडकलेली पैसे अचानक परत मिळतील. त्यामुळे मन आनंदी आणि उत्साही राहील. कार्यक्षेत्रात उत्तम संधी प्राप्त होतील. नोकरदार वर्गाला पगारवाढ किंवा बढती मिळण्याचा योग आहे. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान वाढेल. कौटुंबिक मतभेद दूर होऊन संबंध सुधारतील.
तर या राशींसाठी उपाय आहे मित्रांनो, तुमच्या राशीचा स्वामी गुरुग्रह आहे. या दिवशी तुम्ही शिवमंत्राचा जप करावा. पिवळ्या वस्तू दान कराव्यात. यामुळे तुम्हाला शुभ फळ मिळेल. तर मित्रांनो, आजच्या या होत्या भाग्यवान राशी. आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसाल.